नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. छत्रपती शिवरायांच्या आदर्शवत सद्गुणांच्या विचारांची आजच्या नवपिढी समाजाला वर्तमान स्थितीत काळाची गरज. मराठा जगद्गुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांचे सत्संग प्रवचनातून समाजाला आवाहन. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी या ठिकाणी मराठा समाज बांधवाच्या वतीनं होसपेठ गल्ली येथील महादेव मंदिरात परमपूज्य मराठा जगद्गुरु वेदांताचार्य श्री 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 मंजुनाथ भारती स्वामीजी श्री गोसावी महासंस्थान मठ भवानी दत्तपीठ बेंगळुरू यांचा सत्संग मेळावा काल संपन्न झाला. आज समाजातील नीतिमूल्ये, समाज जीवनाची विस्कटलेली घडी, दिशाहीन झालेला युवक, स्त्री सन्मान, सुसंस्काराची उणीव या सर्व गोष्टी कशा आदर्शवत जीवनाला उपयोगी आहेत, पण याची कमतरता असल्यामुळे आज समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. याची अनेक उदाहरणे देऊन स्वामीजींनी संस्कार व सत्संग महत्त्वाचा आहे हे पटवून दिलं. छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी असलेले सद्गुण, त्यामुळे समाजाच्या जडणघडणीला मिळालेला आदर्शवत वरदान आज त्यांच्या जीवनचरित्राच्या इतिहासातून पुन्हा एकदा सर्वांनी शिकले पाहिजे आणि आदर्शवत समाज निर्माण केला पाहिजे आणि ती काळाची गरज आहे, असे त्यांनी आपल्या सत्संग प्रवचनातून आवर्जून सांगितलं. यावेळी चिकोडीची माजी नगरसेवक माननीय अनिल माने यांनी हल्याळ येथे साकार होत असलेल्या श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल या संस्थेला 5 लाख रुपयांची देणगी रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात आली. यावेळी श्री अनिल माने साहेब यांचे सर्वांनी कौतुक करून शैक्षणिक कार्यासाठी देणगी दिल्याबद्दल त्यांना सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी चिकोडीचे माजी नगरसेवक अनिल माने साहेब, सामाजिक कार्यकर्ते रामा माने, BR यादव, डॉक्टर प्रकाश कदम, नंदराजे निंबाळकर सरकार, माननीय अजय कवडकीमठ साहेब, सदलगा येथील मराठा समाजाचे नेते मोहन शितोळे, गजाभाऊ पाटील, अण्णासाहेब कदम, कुमार माने, डॉक्टर मोहन निंबाळकर सरकार या मान्यवरांच्यासह चिकोडी येथील मराठा समाज बांधव संजू शिंदे, प्रकाश गोरपडे, महादेव भोपळे, वसंत यादव, अमित नेचकर, गजू पवार, किरण घाडगे, पिंटू यादव, अनंत शिंदे, अमित लकडे, नारायण लकडे, विजय म्हैसाळकर, अजय पाटेकर, शंकर चव्हाण व इतर सर्व कार्यकर्ते हजर होते. या प्रवचन कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आलं. या कार्यक्रमासाठी शेकडो स्त्री पुरुष हजर होते. सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.